काय पहिल्यांदा असं कालवून घ्यायचं काय गाठी होऊन येत नाही. हे पाणी करून हे करायचं ना. हां ते मग त्याच्यात वाटायचं. पाणी दूध. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर तुम्ही सांडगे बघितले, पापड झाले आपले. आता कधी खुरुड्या करायच्या चालू आहेत, म्हणजे थोडं थोडंसंच शिजवून घेणार, कारण ते कसं गाठी होऊ शकतात. त्यामुळे थोड्याशा अशा 2-3 कलरच्या खुरुड्या करणार आहे. त्यासाठी मावशी आलेले मदत करायला, कारण ते एकटी वाळवणं करणं म्हणजे एकटीचं काम नाही. आणि माझे कशी दगदग पण झाली आता घरामुळं, ह्याच्यामुळे बांधकामामुळं. त्यामुळे मावशी थोडे दिवस आले तर ते आता बनवून देणार आहे. लावायला लागते. लावूया की झालं चिकटणार. हाताला लावायचं. हां फडकली हे बघ, हे पण नाही जरासं घालायचं. हे भिजलेलं असते ना आपण. लागलं तर वरण शितारा मारायचा. खरं एकदा जर पातळ झालं तर मग ते पाणी जाय झालं की ती होती. पीठ घालून बी मागवलं ते शिजत ते सगळं वाटत सगळ्यांची. पांढऱ्या करूया मग तर खुरुगडीसाठी जे तांदूळ घेतलेले आहेत ना, ते मोठे घ्यायचे. हावळाचे तांदूळ भेटले ना तर ते बेस्टच आहेत. नसेल तर मी आता राशनच्याच तांदळाचं करणार आहे, कारण की राशनचे तांदूळ पण मोठे असतात. पण ते सलग 7 दिवस कणी असे भिजवायचे. म्हणजे एक दिवस असे पहिल्या दिवशी 1-2 वेळा पाण्यातून धुवून काढायचे, त्यात पाणी ओतून ठेवायचं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पण चांगलं 1-2 पाण्यानं धुवून घ्यायचं, म्हणजे त्यावर जर कचरा वगैरे धूळ वगैरे असेल ते निघून जाते. त्यानंतर परत पाणी घालून ठेवायचं. आणि तिसऱ्या दिवसापासून मात्र कणी फक्त पाणी ओतायचं आणि दुसरं पाणी घालायचं. ते असं तांदूळ धुईत बसायचं नाही. तर हे प्रकार करायचं. बरोबर 7 दिवस कणी ते तांदूळ भिजवायचे. त्यानंतर चांगलं कापडावर असे पसरून वाळवायचे. घरात वाळवा, दारात उन्हात वाळवा, कसंही. त्यानंतर गिरणीत पीठ करून आणायचं. जरासं आली बरं. हॅलो. त्यानंतर कणी पाणी थोडंसं गॅसवर गरम करत ठेवायचं. ते काय मावशीनं अंदाजानंच ठेवलं होतं. आणि थोडं जे पीठ आपण बारीक केलेलं असतं की ते घ्यायचं आणि त्यात पण पाणी घालायचं साधं आपलं. आणि ते आपण भज्याचं पीठ करतो की नाही तसं करून घ्यायचं, म्हणजे गाठी होत नाहीत. आणि वर गॅसवर ठेवलेलं जे पाणी असते की नाही त्यात थोडं मीठ घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. मीठ जास्त पण घालायचं नाही. एक वेळ कमी झालं तर चालेल, पण जास्त घालं ना ते खारट खुरगुड्या अजिबात खायला होत नाही. त्यानंतर ते उकळी आलं की हे पेस्ट जे बनवलेले असते की नाही भज्याच्या पिठासारखी ते घालायची. आणि एकसारखं कणी पळीनं असं ढवळत राहायचं. ढवळायला अजिबात कंजूसपणा करायचं नाही, कारण जसं पीठ ते शिजत येईल कणी तसं ते तांदळाचं असं घट्टपणा येत जातो. तुम्ही जर ते हलवायला कमी पडलात ना तर गाठी होऊ शकतात. त्यामुळे गॅस बारीक करायचा. रवीनं घुटळा ते किंवा पळीनं घुटळा असं करा. आणि एकसारखं कणी हे करायचं. आणि पाणी जरी तुम्हाला आता कमी पडलं असं वाटलं ना तरी वरून थोडं पाणी शिंपडत जायचं. घट्टपणा यायला लागला कणी पिठाला वरून पाणी शिंपडत जायचं. परत असं कणी ढवळत राहायचं. बारीक केलेस ना केलं जाऊ अंतरायचं त्याला पाणी तेल लावायचे जरा. अजून शिजायचं आहे. आणि खुरगुड्याचं पीठ शिजले हे कसं ओळखायचं सांगू का? त्याचा खाली कलर काय अंतरा बदलतोय. लागेल मावशी? कलर चटई अंतरा? बदलतोय तरी पण ते जरी नाही समजलं ना तरी खाऊन बघायचं. पीठ उखड अशी चांगली चवीला लागली ना की आपलं पीठ शिजलं असं समजायचं. हां हा मग पहिला सरळ अंतरून तेल लावतो का जरा लावे तेल. चला, मी आज वाळवण्याचा पदार्थाचा 3रा पदार्थ आहे. सांडगं पापड मी केले. खरं ते काही शूट करायला थोडंसं केलं, थोडं नाही राहिलं, कोणतरी आलं असं झालं.
तर आज कधी खुरगडीचं करायचं आलं थोडं थोडंसं शिजवून घेणार म्हणजे थोडं थोडं कणी करायचं. माझा अवतार बघा सकाळपासून घरातलं आवरून आता खुरगडीचं पिठाचं घालणार. आता तोपर्यंत इथं घालणार. वरचा कलर कणी वाळलेला नाही अजून टेरेसवरचा, ते वॉटरप्रूफिंग केलं की नाही. ते खुरगडीसाठी प्लॅस्टिकचाच कागद वापरायचा. साडीवर कशावर घातलं ना तर चिकटून राहतं आणि ते पलटी होत नाहीत खुरगड्या. तर ह्या प्लॅस्टिकच्या कागदाला थोडंसं तेल लावायचं आणि उन्हामध्ये हे पीठ गरम गरम असतानाच कणी खुरगड्या गाळून घ्यायच्या. त्याची चकती पण खुरगड्याची जास्त मोठे होल असतात ती वापरायची नाही. बारीक होल असतात ना ते खुरगडीसाठी चांगलं असतं. आणि असं घडी करून ठेवायचं म्हणजे जसं जसं गाळत जाईल ना तसं तसं तो कागद असा उघडत जायचा. चिकचा कागद आहे ह्याला तर तेल लावायचं आणि ह्यावर कणी खुरगड्या गाळायच्या म्हणजे ते चिकटत नाही. आणि खुरगड्या जरा सुकल्या अशा वरनं कणी त्या पलटी मारायला येतात. प्लास्टिकच्या कागदामुळे कणी चिकटत नाही आणि पटकन निघतात. म्हणजे प्लास्टिकच्या कागदाला तेल लावायचं आणि ह्याच्यावर ठेवायचं. हे झालं पीठ आता ते नाही अजून हे करत नाही तर गुटला लागते नाही तर मग गाठी त्याला येत हा. नाही. माझ्यापेक्षा की तुझी बन चांगली शिकली दीदी पिशी जवळ येत नव्हतं. शेतीची आई दिस ना हे खाते आता बाहेर यायला लागले ना मोठी आहे त्याची रुंदीची आहे बायका पिठे शिजायची मला इथं सगळं करूया तर पीठ तेवढं शिजवून द्या. आमचं आम्ही करतो काय करायचं. प्रत्येकाकडे एक एक दिवस प्रत्येकीचं एक एक दिवस गल्लीची वेगळी होती. आता त्या गल्लीतली काय नाही. आपली मायाची गेली तिथली गल्ली ती गल्लीच वेगळी. पहिला आता कुठंच दिवस नाही बाई सगळ्या बदलल्या पहा. आता कोण कोणाला विचारतच नाही कोण कोणाला विचारत नाही. नाही कोण कोणाला बोलत नाही साईडने. आता हेच म्हणायचे काय उपयोगाचं आहे सांग. एकामेकाला म्हणजे मत्तीला धावून येणं किंवा हे असं. चला तर शेवटी कणी खुरगडीच्या ज्या महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या सांगते परत एकदा. खुरगडीचं तांदूळ हे मोठं वापरायचं कुठलंही. मी राशनचं वापरलेलं आहे. कुठलंही वापरा पण मोठं वापरा. ते सलग 7 दिवस कणी पाण्यात कुजवत ठेवा म्हणजेच भिजवत ठेवा. ते झाल्यानंतर जास्त ठेवायचं नाही अजिबात आणि पीठ चांगलं शिजवून घ्यायचं. पीठ चांगलं शिजलं की आपले खुरगडी तळताना कणी असे फुलते तळल्यानंतर त्यासाठी. आणि ह्या खुरगड्या प्लास्टिकच्याच कागदावर घालायच्या म्हणजे पटकन असं पलटी होतात, चांगल्या वाळल्या जातात, चिकटत नाहीत. त्यानंतर खुरगड्या ज्या बारीक होलाची चकती असेल त्यानंच गाळायच्या. आणि सगळ्यात शेवटी आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे हे पीठ गरम गरम असतानाच खुरगड्या गाळायच्या. गार झालं की त्या गाठी पडतात, खुरगड्या करता येत नाहीत. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे अगदी बारीक अशा पातळ खुरगड्या कधीच करायच्या नाहीत. जाड अशा गुजबूर खुरगड्या कणी करायच्या. त्या वाळल्यानंतर अजून बारीक होतात. तर जर तुम्ही पहिल्यांदाच करतानाच बारीक केलं ना तर वाळल्यानंतर अजून होतं आणि ते कडकडीत होतं. ह्यासाठी चला तर मी भरून दिल्या आणि मावशीनं गाळून घेतल्या. पटापटा गरम पीठ आहे तोपर्यंत करून घ्यायचे. हे मी पहिल्यांदा पांढऱ्या कलरच्या केलेल्या आहेत. असं थोडंसं 3 वेळा पीठ भिजवलं. एक ऑरेंज कलरच्या, त्यानंतर पिवळ्या कलरच्या, त्यानंतर लाल कलरच्या, अशा वेगवेगळ्या आपले जे फ्रूट कलर असतात ना ते वापरायचे आणि त्या कलरच्या खुरगड्या करून घ्यायच्या. चला तर आता कामं आवरून घेते. तुम्हाला हे घरगुती पद्धतीनं राशनच्या तांदळाच्या खुरगड्या कशा वाटल्या ते नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ते वर टाकल्या जोडायच्या टॉयलेटला ते कबोर्ड बसवायच्या. निघलं कसं काय निघलं आता बघितलं मग काकाने प्रयत्न केला, मी प्रयत्न केला, तिने फुकून बघितलं. तिला आयडिया असते. असू देतात ना बाय असू दे नाहीतर मग कधी होते नीट काय पातळ केल्या का नाही बाकी होत्या पलटी होत नाही हे होते तसं ना त्यांच्याकडे पासून हे झाले डांबरले केला ते का
असं हेच होते हाताचं. घालू हात फिरे काय करायचं माझ्याकडे हे बारीक केलं. तुम्हाला कोणती काय ते ठेवत आता ते नकोच ते त्याला ते होतं ना ते तिखट असतं ते चकलीच असल्यामुळे भाजन थांब. ती हुईल ग बाळा काढून नाही पाहिजे नाही तर त्याने बारीक असं घेते तुला असं उलट नाही मी घ्यायचं. आता हाताने करते आता समजलं त्यांच्या वेळेस हे समजलं. अजून यायच्या आधी असं काय करायचं ते काय असा गोळा करून ठेवायचा आणि काढली की लगेच घालायचं असा आहे बघ, असा चालते वर गेल्यावर वरच घाला म्हटलं ना. ते तुमचं दुसरं म्हणाला 2 दिवस वर जायचं नाही. मग कशाला नाही तुला घेतलं घालून येणार ना लगेच. होय. मग झालं. इथे कुत्र्यांची भीती हो आणि धूळ येईल घाण म्हणून. आता कसं काढायचं आता वाळल्याशिवाय नाही. आता हे आता काय? आता असं. आता असं नाही द्यायचं. मग काल तुम्हाला सांगितलं 10 वाजता वहिनी जावं वर चालते काय. आणि म्हटलं मला डबल काम. शकून इकडे पार्टी आणल्या वहिनी. कुठल्या आम्हीच की आता ते घासून हे भरून ठेवायला सगळे आणलं का? नाही वर आणून ठेवलं रिकामे झाले. तुमच्या त्यातले घाण झालेल्या तेवढ्या त्या ठेवल्या. आता घालायला ठेवला सगळ्या. तीन तुमच्यात आहे त्या त्यातले घाण झालेल्या त्या ठेवल्या. त्या ते पाहिजे. मापून ठेवा तुमचं तुम्ही मापा. काम झालेलं एकमेकात घालून ठेवलेलं सगळं त्या. थांब थांब त्याने दरवाजे मारूया म्हणजे मी काय म्हणाय नाही बाबा. शटर जिना आणि हे नाही दोन दरवाजे मागच्या या खिडक्या पाच आहे. आज हे येणार आहे प्लंबिंगमध्ये ही इथं फोडून ह्या पाईप अगं बाई इथं निघा ना हे पाईपा सुधारचे पाईपा पाणी वॉशरूमचे पाईप आहे पाण्याच्या पाईपावर काय हे फोडणार मग ते? एवढंच एखादी ही पाईप फक्त बाहेर येणार फोडणार काय हो. वर पाडणार ना गोल पाडून एकच पाईप या दोन पाईप हे त्याला ह्याचं बेसिनचं पण शावर आणि ते बेसिनचा टॉपचे असा व्यवस्थित आणा. मग इथं धूळ होणार नाही ना त्या बेसिनला एकच बेसिन आणि इथं बी तसंच बसावं. त्याच्या बेसिन गेला आणि त्याच्या बेसिनला पाणी द्यायचं कॉपला. त्याला बघूया किती राहते आणि बाथरूमच्या ह्याला बी जरा मोठं पाणी. हे काढायचं दळ वर टाकू बाथरूमवर शॉवरचं काय नाही. पण उलात ना दिसती मला बारकं ते काय करायचं आधी जरा आला असतं समजा वर चांगलं बसत हे सगळं आता घाण आता उचलून जाणार नाही. आता उचलून कशी गाई जरा वाळायला पाहिजे वाळायला पाहिजे. वहिनी मी सांगितलं की 10 वाजता जावं वर. ती म्हणजे 2 दिवस जाऊ नका म्हणल्या एका कोपऱ्यात कुठेही घाला. तर इकडे आड्यालाच राखलं असतं आल्या नाही नको तिकडे घाला तिकडे. ऊन दरवाजापाशी ऊन लागते तिकडेच घाला एका कोपऱ्यात. आता उद्याच आता काय घालते आता इथंच घालायला पाहिजे सगळं खाली